काँग्रेस पक्षाचा विजय असो। ताई, आता जुन्नर नगरपालिकेची निवडणूक चालू आहे, आपण नगराध्यक्ष पदासाठी उभे आहात, काय सांगाल? काय विजन घेऊन आपण जनतेसमोर चालल्यात? एकच ध्यास आहे की जुन्नरचा विकास करायचा आहे आणि अजितदादा आणि अतुल बेनके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी जुन्नरचा विकास करूनच दाखवणार, एवढंच मला बोलायचं आहे। धन्यवाद ताई। कुंभार साहेब, आपण पण आहात, आज आपल्या प्रचाराचा नगरसेवकपदी उमेदवारीच्या प्रचाराचा आपला नारळ फोडलेला आहे, काय सांगाल? मागच्या वेळेस पण आपण नगरसेवक होते, यावेळेस काय काय नवीन विजन घेऊन चालले आहात? नमस्कार। शहाजीराजे भोसले, राजमाता जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने आणि छत्रपती शिवरायांच्या जन्माने झालेली आपली पावन जुन्नर भूमी आणि या जुन्नर भूमीमध्ये होऊ घातलेली ही नगरपालिका निवडणूक, या निवडणुकीसाठी जुन्नर नगर परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आमच्या भगिनी खोतताईंना त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि गेल्या मागील 5 वर्षामध्ये पक्षाने मला जेव्हा संधी दिली, या संधीचं सोनं करायचं खरं तर मला भाग्य लाभलं। जुन्नर शहरामध्ये मी सांगितल्याप्रमाणे 70 कोटी 35 लाखाहून अधिक विकास निधी या जुन्नर शहरामध्ये अतुल बेनके साहेबांच्या माध्यमातून मला आणता आला आणि आपण पाहत असाल जुन्नर शहरामध्ये विकासाची कामं करत असताना अनेक कामं त्या ठिकाणी मार्गी लागलेली आहे। काही कामांचे वर्क ऑर्डर त्या ठिकाणी झालेले आहेत, ते प्रलंबित आहेत आणि जुन्नर शहरामध्ये काम करत असताना पुढील विजन असं आहे की जुन्नर शहराचं नंदनवन करायचं आहे, पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी संकल्पना डोक्यामध्ये आहेत। ते आता न बोलता मी नक्कीच माझ्या कामामधून तो दाखवणार आहे, कारण बोलण्यापेक्षा काम करणारा सर्वात जास्त महत्त्व असतं आणि हे आता मागील 5 वर्षामध्ये जुन्नरकरांनी जो माझा विश्वास दाखवला होता त्याला मी त्या ठिकाणी उतरलेलो आहे आणि पुन्हा एकदा आज मी गणरायाच्या चरणी त्या ठिकाणी नतमस्तक होऊन आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन आज प्रचाराची सुरुवात त्या ठिकाणी मी करत आहे। आपण सर्वजण नगरपालिकेमध्ये मला नक्कीच पाठवाल अशी अपेक्षा व्यक्त करत असताना पुन्हा एकदा मी आपल्या त्या ठिकाणी दर्शनासाठी आपल्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी येत आहे। आपला आशीर्वाद मतदान रूपी आमच्या सर्व नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, या सर्वांना आपला राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। जय शिवराय।